3 वाज झालेत. आपले बेळगाव कोल्हापूर रत्नागिरी बस लागलेली आहे बघा 9 नंबर प्लॅटफॉर्म. आता बेळगावमधून आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे बेळगाव ते कोल्हापूर. मागे छत्रपती संभाजीनगर आगाराची गाडी आहे, त्या गाडीने आता आपण प्रवास करणार आहोत. 4:30 वाजल्या व आता आपला या गाडीने प्रवास सुरू होणार आहे. चालक दादा हे वाघदादा आहेत. बेळगाव ते कोल्हापूर जवळपास 111 किलोमीटर अंतर आहे व आपल्याला जवळपास 3 ते 3.5 तास सहज वेळ लागेल. आपल्याला वाटेत जी गावं लागणार आहे ती हत्तरगी, संकेश्वर, निपाणी, कागल, कोल्हापूर. बेळगाव शहराबद्दल माहिती सांगायचं तर बेळगाव शहराचे पूर्वी नाव वेणुग्राम म्हणजे बांबूचे गाव असे होते. त्यानंतर हळूहळू कालांतराने बेळगाव नाव पडले. बेळगाव येथील भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. तो आता भारतीय सैन्याच्या ताब्यात आहे. तसेच बेळगाव जिल्ह्यामध्ये ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं. त्यामुळे साखर उत्पादनसुद्धा बेळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरती होते. बेळगाव येथील कुंदा प्रसिद्ध आहे म्हणजे पेढा प्रसिद्ध आहे. जसं आपलं सातारचा कंदी पेढा आहे तसं बेळगावचा पेढा, तसेच धारवाडचा पण पेढा प्रसिद्ध आहे. 7 नंबर फ्लॅटला आपली बस लागते बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकामध्ये. आपली बस बऱ्यापैकी भरलेली आहे. मगाशी काय झालं 4 वाजता ठाणे ते बेळगाव म्हणजे बेळगाव ते ठाणे ही ठाणे आगाराची गाडी होती. परंतु त्या गाडीत पुढं बसायला चालक दादा नाही बोलले. व्हिडिओ कराय मी म्हणलं पुढं बसणार आहे तर नाही बोलले. कंडक्टर दादांना विचारलं तर ते होय म्हणाले, पण चालक काय ऐकत तयार नव्हते. म्हणताना मग ती गाडी आणि त्यात काय झालं इथं मागच्या बाजूला गाडी थांबली होती तवरच माणसं आतमध्ये बसल्यामुळे फुल भरले होते. त्यामुळं परत बसायला जागा पण नव्हते. मग म्हणताना राहू म्हटलं. मग ही गाडी आली छत्रपती संभाजीनगर आगाराची. या गाडीने आता आपण प्रवास चालू करूया. 4:35 बेळगाव बस स्थानकातून निघत आहोत. तिथे मागे आपली बस आल्या 3720 कोल्हापूरसाठी जाते. ही एक आपली देवगड गाडी आहे थांबल्या आणि त्या तिथं बरोबर आजरासाठी गाडी लागतात. बस स्थानकाला लागून तिथं उजव्या बाजूला तिथं बेळगावचा किल्ला आहे व हा जो उजव्या बाजूला दिसत आहे तो किल्ला तलाव आहे. कागल महानगरपालिका बेळगाव उजव्या बाजूला. बेळगाव ते कोल्हापूर 158 रुपये तिकीट आहे एका व्यक्तीसाठी. PSS गाडी पुणे हुबळी. सिग्नल लागलेला.
आपल्याला NH4 लागणार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4. धन्यवाद कुंदा नगरीला भेट दिल्याबद्दल. आता आपण राष्ट्रीय महामार्गावरती लागलो. बेळगाव शहर इथं आता डावगड, निपाणी, कातर, बेळगाव शहर. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 पुणे बंगळुरू महामार्ग. रत्नागिरी ओबळे गाडी गेल्या. कोल्हापूर बेळगाव आणखीन एक लालपर्यंत. कोल्हापूर 99. सिमेंटच्या रस्त्याचं काम बऱ्यापैकी पूर्ण झाले. रस्त्यावर ते पट्ट्या मारल्यात पांढऱ्या. उड्डाण पुलाचं काम चालू आहे. भूस्खलन कसं झालंय बघा.
उजव्या बाजूला नवीन वंटमोरी गाव. वरच्या बाजूनं उड्डाणपूल करायचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालं आहे, परंतु अजून नाही. अजून चालू नाही. अशा पद्धतीनं उड्डाणपुलाचं जे काम चालू आहे पूर्ण रस्त्यावर. पूर्ण बघा उड्डाणपुलाचं काम चालू आहे. हे उजव्या बाजूला आता पाणी कमी दिसतंय, परंतु ते जे आहे ते हिडकल धरणाचं जे पाठीमागील पाणी साठा असतो तो इथेपर्यंत येतो. तर पुढे गेल्यावरती हिडकल धरण आहे व ही घटप्रभा नदी आहे. घटप्रभा नदीवरती उजव्या बाजूला हिडकल धरण आहे. तर तीच घटप्रभा नदी पुढे गोकाक, मुधोळ व पुढे बागलकोटच्या जिथे कृष्णा व घटप्रभा नदीचा संगम आहे व तिथेच आलमट्टी धरण आहे. दोन्ही नद्यांच्या संगमाच्या इथे ही घटप्रभा नदी. आपल्या महाराष्ट्रात कसं आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरमधून पुढे जाताना छत्रपती श्री संभाजी महाराज नगरच्या अलीकडे जायकवाडी धरणाचं पाणीसाठा जलाशय नाथसागर त्या इथेपर्यंत दिसतो. आपला प्रवरा संगम कायगाव टोक तिथं प्रवरा व गोदावरी नदीचा संगम आहे तिथंपर्यंत. तसंच सेम इथं दिसतं पाणी पूर्ण मागेपर्यंत दिसतं. आता उन्हाळ्यामुळे कमी आहे पाणी. कोल्हापूर बेळगाव BSCचं गाडी अजून एक आलं. मुंबई हुबळी इथं पण रानं नांगरल्यात बघा. आत्तरगीच्या इथं पूर्ण खालच्या बाजूनं बोगद्यातनं
मुख्य रस्ता काढलेला आहे व आता तात्पुरतं सेवा रस्त्यानं आपण जात आहोत. समोर हत्तरगे टोल आहे. हत्तरगे बस स्थानक डावाला. हत्तरगे बस स्थानक. बरोबर 1 तास झाला आपल्याला प्रवास करून व आता आपण पोचलो आहोत हत्तरगे पदकर नाका येथे. हत्तरगे टोल नाका. उड्डाणपूल गेला बरोबर आहे या डोंगराला जोडून तिथं पाहिजे. उजव्या बाजूला चिखलगुट्ट. हिरण्यकेशी नदी. नदीत काहीच पाणी नाही बा. मगाशी आपण सकाळी व्हिडिओ केला तेव्हा गडिंग्लजचे तिथं होतं बंधारा आहे त्यामुळं असेल. इथं काही नाही. आता इथं उजव्या बाजूला हे बाळगाव. उजव्या बाजूला संकेश्वर शहरामध्ये तुम्ही जाऊ शकता. संकेश्वर. आपली गाडी काय संकेश्वर शहरात आतमध्ये जात नाही, शहराच्या बाहेरूनच जाते. आपला मनमाड ते बेळगाव जो रस्ता आहे, मनमाडमधून कोपरगाव
शिर्डी, त्यानंतर सरळ आले पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर, काष्टी, दौंड, बारामती, पलटण व तिथून सरळ पुढे विटा, दैवडे, विटा, तासगाव व तिथून पुढे या इथे संकेश्वरला येतो. चिक्कोडी, कागवाड, चिक्कोडी, संकेश्वर, बेळगाव. ऊसाचं क्षेत्र बघू शकता. समोरून ऊन येत असल्यामुळे काय दिसतच नाही आहे. हा जो समोर दिसत आहे तो वल्लभगड दुर्ग डोंगरी किल्ला आहे व खूप प्राचीन आहे. संकेश्वरपासून 5 किलोमीटर अंतर, बेळगावपासून 57 किलोमीटर अंतरावरती आहे. प्राचीन शिलाहार राजा दुसरा भोज यांनी बांधलेला आहे असा उल्लेख आढळतो व इसवी सन 1637मध्ये आपल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी जिंकला होता. या इथे उजव्या बाजूला आहे. सगळे पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी उड्डाणपूल वगैरे बांधायचं काम चालू आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ आपण बाहेरच्या साईड रस्त्यानंच जात असतोय, त्यामुळे वेळ पण लागतोय आपल्याला प्रवासाला. जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा मग जरा मागे जाऊ. तर हे पण साईड पट्टी चालू आहे. आता कनकला गावात आहे. उड्डाणपुलाचं साहित्य वगैरे ठेवलं आहे. इथून पुढे बघा पूर्ण त्यात इकडे डावीकडून ऊन येत असल्यामुळे कॅमेऱ्यामध्ये काही दिसणं झाले. तरी पण तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न आहे. आता यानंतर लगेचच आपला तवंदी घाट आला, जिथून आपण सकाळी उजवीकडे गेलो गडिंगला चंदगडसाठी. लांब तळ दिसत आहे. आता आपण घाट चढून जरा वरती आल्यावरती आपल्याला ते काळी जमीन दिसायला बघा. आता आपल्याला तवंदी घाट लागतोय. आता तिकडे जाताना काय उतरणार आहे. मगाशी थोडासा चढला घाट, आता उतरणार. सकाळी या रस्त्यानं आपण गडिंगला चंदगडला गेलो होतो डावीकडे. सरळ खाली जाणं आपण.
तर डावीकडे जर सरळ गेलं तर उत्तूर, आजरा, आंबोली, सावंतवाडी, पणजी गोवा राज्यामध्ये जाते. तवंदी घाट पूर्ण पोखरून म्हणजे पूर्ण डोंगरच पोखरला आता आणि तिथं पुलाचं काम ते चालू आहे. हा डावीकडे मग आता आपला रस्ता आला. JCB मशीन काम चालू आहे. तवनिधी घाट असं आधी नाव होतं, नंतर ते अपभ्रंश होऊन तवंदी घाट असं झालेलं आहे. पलीकडच्या बाजूला तवनिधी नावाचं गाव आहे. उतार जास्त असल्यामुळे तसेच डायव्हर्जन पण असल्यामुळे वाटेत स्पीड ब्रेकर केला जातो. संरक्षक भिंतीचं काम चालू आहे बा वरच्या बाजूला. या इथून सरळ पुढे पलीकडे आहे व घाटाचा डावीकडला नजर तुम्ही बघू शकता. सूर्यास्त होत आहे आता. 6:10 झालेत. आपण या गाडीनं आलो म्हणतात, नाहीतर आणि दुसऱ्या चांगल्या गाडीची वाट बघत थांबला असतं. म्हणजे दिसायला पण चांगले आणि पळायला पण चांगले. तर मग जास्त वेळ झाला रात्रीच्या अंधारात आपल्याला जास्त काय दाखवत आल्यानंतर तरी आपण सकाळीच इथंपर्यंत कवर केलेलाच आहे. पलीकडे असं घाटात पूर्ण उड्डाणपूल बांधायचं काम चालू आहे. त्या तिथून उजव्या बाजूला गाव तवनिधी. नयनरम्य सूर्यास्ताचा नजारा बघू शकताय. व डावाला पवनचक्क्या. एक नंबर नजारा झालेला आहे. रत्नागिरी, बेळगाव. आता निपाणी जवळ आले. उजव्या बाजूला निपाणी. आपले मित्र कसे आलेत बघा. बारामती आगाराच्या गाठ लावल्या बघा बेळगाव.
निपाणी शहरात आज जाण्यासाठी या उड्डाणपुलाचे खाली उतरणार. या डाबाच्या रस्त्यानं आपण येतो आता बाहेर निपाणी बसस्थानक निपाणी कोल्हापूर 6:30 वाजले. कणकवली मुंबई बेळगाव गाडी. मुंबई बेळगाव गाडी. इकडे आपल्या निपाणी अर्जुनवाड निपाणी झालं. निपाणी शहरामधून आता बाहेर पडलो आहोत आणि महामार्गाला लागणार. त्यानंतर कागल कोल्हापूर. वेदगंगा नदी. वेदगंगा नदीच्या पाठीमागे सूर्यास्त होताना उजव्या बाजूला आडी डोंगर श्री मल्लिकार्जुन देवाचं मंदिर आहे. तिथे आडी उजव्या बाजूला आडी आणि डावीकडे हालसिद्धनाथ आप्पाची वाडी. सातला 10 मिनिटं कमी आहेत. 6:50 कोंगनोळी पत्कर नाका.
इथून आता आपण महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणार दूधगंगा नदी ओलांडल्यानंतर. कर्नाटक राज्यातून आता आपण महाराष्ट्र राज्यात प्रवेश केला. दूधगंगा नदी आपण ओलांडली व आपण कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात प्रवेश केला. कोल्हापूर अजून 20 किलोमीटर आहे. महाराष्ट्र RTO चेकपोस्ट त्या बाजूला पण आहे, या बाजूला पण आहे. त्या वाहनांचं वजन वगैरे किंवा काय मोठ्या वाहनांचं व छोट्या वाहनांचं काय जर त्यांना पाहिजे असेल तर चेक करतात. लिंगनूर तुम्हाला सहर्ष स्वागत. महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये आपले आगमन झालेले आहे. कागलसाठी डावीकडे वळलो. महामार्ग सोडून खाली उतरलो. उजव्या बाजूला परत कागलचं बसस्थानक. 7:03 कमी आहेत व आता आपण कागल शहरातून बाहेर पडत आहोत. आता कोल्हापूर शहरासाठी आपण डावीकडे वळणार. सरळ रस्ता पुढे सातारा पुणेसाठी जातो. NH4 आपण डावीकडे कोल्हापूर शहरात जाणार. 9:00 वाजल्यात आणि 10 मिनिटात